नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 4 मार्च 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, केंद्र सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या आधार गव्हर्नन्स पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? आधार प्रमाणीकरण विनंत्यांची मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आधार प्रमाणीकरण मंजुरी प्रक्रिया सोपी करण्यासाठी आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल सुरू केले। या पोर्टलचा उद्देश आधार अधिक सुलभ बनवणे आणि सेवांमध्ये प्रवेश सुधारणे हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, अलीकडेच बातम्यांमध्ये प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो? प्राणी कल्याण। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार पशुकल्याणासाठी भारताचा सर्वोच्च आधार आहे। प्राणी कल्याण तसेच संरक्षण या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अप्रतिम कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ही पारितोषिक दिली जातात। प्रश्न क्रमांक तिसरा, 7व्यांदा बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली? मनन कुमार मिश्रा यांची। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, वरिष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांची सलग 7व्यांदा बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली आहे। ते बिनविरोध निवडून आले आहेत। बिहारमधून राज्यसभेचे सदस्य असलेली मिश्रा भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करतात। प्रश्न क्रमांक चौथा, ब्रिटिश स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन्स BSI कडून प्रतिष्ठित बिझनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट सिस्टीम सर्टिफिकेशन कोणाला मिळाले? बँक ऑफ बडोदाला। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाला ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन BSI कडून प्रतिष्ठित बिझनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रमाणपत्र मिळाले आहे। बँकेच्या व्यवसाय सातत्यपूर्ण पद्धती मजबूत राखण्याची, अनपेक्षित व्यत्ययामध्येही अखंड सेवा सुनिश्चित करण्याची आणि जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याची क्षमता ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 5वा, दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? 3 मार्च रोजी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो। यावर्षीची थीम आहे वन्यजीव संवर्धन, वित्त, लोक आणि ग्रहात गुंतवणूक आहे, जो वन्यजीव संवर्धनासाठी आर्थिक संसाधने अधिक प्रभावी आणि शाश्वत बनवण्यावर लक्ष केंद्रित करते। संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2013 मध्ये जागतिक वन्यजीव दिनाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 6वा, अलीकडेच फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्सने कोणाला सन्मानित करण्यात आले? जय शाह यांना। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष जय शाह यांना अलीकडेच फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्सच्या 14व्या आवृत्तीत आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। क्रिकेट प्रशासन, नवोन्मेष आणि खेळाच्या जागतिक विस्तारातील त्यांच्या योगदानाबद्दल हा प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला। प्रश्न क्रमांक 7वा, अलीकडेच कोणत्या देशाने ब्ल्यू व्हिसा प्रणालीचे प्रथम चरण सादर केले आहे? संयुक्त अरब अमिराती UAE। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, संयुक्त अरब अमिराती UAEने ब्ल्यू व्हिसा प्रणालीचा पहिला टप्पा सुरू केला आहे, जो पर्यावरणीय शाश्वततेत योगदान देणाऱ्या व्यक्तीवर केंद्रित 10 वर्षाचा निवास परवाना आहे। ब्ल्यू व्हिसा UAEच्या विद्यमान दीर्घकालीन निवास पर्यायाचा विस्तार करतो, जसे की गोल्डन व्हिसा आणि ग्रीन व्हिसा, आणि शाश्वतता आणि हवामान कृतीसाठी देशाची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो। प्रश्न क्रमांक 8वा, 97व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला? अनोराने। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अनोराला मिळाला, जो श्वान बेकर दिग्दर्शित एक उत्कृष्ट नमुना चित्रपट आहे। या चित्रपटाचे त्यांच्या कथेसाठी आणि अनोख्या दिग्दर्शनासाठी कौतुक झाले आहे। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या श्रेणीत अनोरासाठी शॉन बेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। प्रश्न क्रमांक 9वा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने NSO जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचे वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन GDP कितीने वाढले? 6.2% वाढले। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, आर्थिक वर्ष 2024-25च्या तिसऱ्या तिमाहीत वास्तविक GDPमध्ये 6.2% वाढीचा अनुमान आहे। प्रश्न क्रमांक 10वा, आसाममधील सरुसजाई स्टेडियममध्ये झुमुर बिंदीने
चे उद्घाटन कोणी केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे ते सर्वात मोठा झुमूर, ज्याला झुमुहर किंवा झुमेर असेही म्हणतात, कार्यक्रम पाहतील. आसामच्या चहा उद्योगाच्या 200व्या वर्धापन दिनानिमित्त गुवाहाटीच्या सर्वसज्जाई स्टेडियममध्ये झुमुहर बिनदिनी 2025 येथे सुमारे 8600 नर्तक सादरीकरण करतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.